श्री स्वामी समर्थ मित्रांनो, प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमा येते. पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. त्या सेवेमुळे तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप तळमळीने मी सांगत आहे की घरच्या घरी सेवा करा. मोठ्यातले मोठं कार्यसुद्धा, मोठं कामसुद्धा तुमचं सिद्ध होईल, पूर्ण होईल, खूप चांगलं होईल. तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करता येईल. या व्हिडिओमध्ये 2 सेवा सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील. कोणतीही एकच सेवा केली तरीसुद्धा चालेल. ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता, देवी लक्ष्मीसाठी करू शकता, किंवा मग धनधान्याची कमतरता पडू नये म्हणून अन्नपूर्णेसाठी सुद्धा करू शकता. तर देवघरामध्ये स्त्री देवता ज्या असतात त्या प्रत्येक देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सेवा नक्कीच सुरू करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. सुरुवातीला तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू केली, त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली तर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी करायची आहे. घरामध्ये करता येईल. ज्यांना कायमस्वरूपी करायची आहे किंवा करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून करू शकता. साधारणतः 6 महिने सेवा करून बघा, त्याचा तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच येईल. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर ते पूर्ण वर्षभर ही सेवा कायम सुरू ठेवू शकता. मी तुम्हाला सगळं का सांगत आहे तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात, याचा काही उपयोग आहे की नाही, मग शंका घेतात. असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का? मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की आपण काही गोष्टी करून बघतो, त्याचा आपल्याला काय अनुभव येतो, त्यानुसार मग ती गोष्ट पुढे आपण कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं. असं असतं. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. आपल्या कुळाची आई म्हणून तिची सेवा करणं हे गरजेचं आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करो. तर या सेवाचा नेमका विधी काय आहे हे तुम्हाला सांगते. पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचा आहे. ते कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम, कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून, दुकानातून विकत आणू शकता, तर ते घ्या. शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच असतो की त्या कुंकामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं, म्हणून घरचं कुंकू वापरावं. आता इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर कुंकू, गुलाब पाणी टाकायचं आहे. थोडासा म्हणजे 1 वडी कापूर टाकायचा आहे किंवा कापराची पावडर करायची आहे आणि ते सर्व पाण्यामध्ये टाकायचं आहे. आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाची पाने करून ठेवायचं आहे. तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. नंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. तर लवकर म्हणजे कधी, तर पहाटे 3:30 वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी. त्यानुसार तुम्ही आधी किती वाजता उठायचे हे ठरवू शकता. मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकत नाही, कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे तर आपल्यावर ती प्रसन्न व्हावी, आपल्याला आशीर्वाद द्यावा असं वाटत असेल तर आपल्याला एवढा त्याग तर करावाच लागेल. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग अवश्य करायचा आहे आणि लवकर उठायचं आहे, कारण ही जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर जी काही केलेली सेवा असते ती फळाला जाते असं म्हणतात. म्हणून आपल्याला तिचं फळ अवश्य मिळतं आणि आपण जी सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर त्याचं फळसुद्धा नक्कीच मिळतं. त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणारच. तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार. मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे 3-3:30 वाजेच्या आतमध्ये तुमच्या आंघोळ झालेली असायला पाहिजे. तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे म्हणजे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं
ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. त्यातल्या त्यात फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही सर्व स्त्री देवतांना पाण्याने स्नान घालायचं आहे. त्या सर्व स्त्री देवतांना एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं, कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा दोन्ही नसेल आणि तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि तांब्याच्या किंवा चांदीच्या किंवा मग पितळाच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे. हे पाणी मूर्तीवर टाका, श्रीयंत्रावर अभिषेक करून घ्या. कुंकुवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकुवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे. स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे, तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मी नमः. किंवा मग महालक्ष्मी कुंकुमार्चन प्रचोदया फट स्वाहा असं 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. कुंकुवाच्या पाण्याने स्नान घालायचं. पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. तुम्ही बघा, जर तुम्ही तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असेल तर तिथे सुद्धा देवीची पहाटे पूजा केली जाते. तर तेव्हा अगदी प्रसन्न असं मन आपलं असतं आणि देवीसुद्धा खूप प्रसन्न असते, स्नान घातलेली असते. देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते. त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर विचारायलाच नको, अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद असा अनुभव आपल्याला येतो. देवीचे असे रूप बघितल्यावर त्या पद्धतीचा तो अनुभव घेण्यासाठी आपले भले तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल, दुसरी कोणतीही असेल, मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितला की अन्नपूर्णा किंवा माता लक्ष्मी किंवा कुलस्वामिनी सर्व स्त्री देवतांसाठी तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा नक्की करा. योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलाच आहात तर ज्या काही पौर्णिमेच्या सेवा पूजा असतात त्या सर्व करून घ्या, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्व सेवा करू शकता. तुम्हाला सुखद अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही खूप सुंदर असं वातावरण तयार होतं. तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्ही यापूर्वी केली नसेल, आता नव्याने करत असाल तर तुम्हाला या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं, फरशी पुसणं, मुख्य दरवाजाचं उंबरठा पुसणं, दरवाजा पुसणं, गॅसची पूजा करणं, या सेवा पौर्णिमा अमावस्येला आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत. आता दुसरी पौर्णिमेची सेवा जी आहे ती सेवा खूप फलदायी आहे. तुम्हाला ही सेवा करायची असेल तर पौर्णिमेपासून 11 पौर्णिमेपर्यंत करावी. बघा, घरातील एका स्त्रीने व्यक्तीने जर महिन्यातला एक दिवस, त्या दिवसातील फक्त अर्धा तास किंवा तुमची 15 मिनटं, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वांना त्याचा फायदा होईल, सुख मिळेल, त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करताय, हा उपाय करताय, ते काम होईलच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे अपेक्षाही केली नव्हते असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील. जसा जसा महिना जाईल तसा तुम्हाला विश्वास होणार नाही एवढं तुमच्या घरामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला बघायला मिळेल की वर्षानंतर तुम्ही बघाल की एका वर्षापूर्वीच माझं आयुष्य काय होतं आणि एका वर्षानंतर मी आता कुठे आहे, एकदम झिरोवरून टॉपवर पोहोचलेला असाल. शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेलं आहे, मुलं खूप प्रयत्न करत आहेत, 100% देत आहेत, परंतु त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना हवी तशी संधी समोरून चालून येत नाही. तुम्ही प्रयत्न खूप करत आहात संतान प्राप्तीसाठी, परंतु यश येत नाही, तर ही सेवा तुम्ही नक्की करा आणि अनुभव तुम्हाला नक्की येईल. स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे, ज्या काही तुमच्या समस्या असतील, अगदी बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, परंतु या व्यतिरिक्त अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील ज्या कोणाशी शेअर करू शकत नाही, पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, अशा तुमच्या घरातील, तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील, तर प्रत्येक समस्येपासून
तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल, मार्ग काढायचा असेल, तर त्या प्रत्येक परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी किंवा मग तुम्ही जिथे हरवलेला आहात, जेव्हा काहीच सुचत नाही किंवा डोकं चालत नाही, काय करावं समजत नाही, याच्यातून मी पुढे कसा निघू, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. महिन्यातून कोणत्याही पौर्णिमेला सलग 11 पौर्णिमा तुम्ही ही सेवा करायची आहे. पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा. पहिल्या दिवशी संकल्प करताना तुम्ही संकल्प करायचा आहे तो 11 पौर्णिमांचा. तो परत परत करायचा नसतो, फक्त पहिल्याच पौर्णिमेला करायचा. घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असतील त्यांना कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर अभिषेक करत नाहीत, फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा. देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचं. कमीत कमी सकाळी पहाटे तुम्ही 16 वेळा कुंकुमार्चन करून घ्या. कुंकुमार्चन करताना देवीचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे हा मंत्र म्हणा. नंतर एखादी वेणी, गजरा किंवा फूल देवीला अर्पण करायचं आहे. काहीतरी गोडाचा नैवेद्य किंवा खीर बनवली असेल तर अतिशय उत्तम, कारण देवीला खीर अत्यंत प्रिय आहे. पण बाकी खीर करणं शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटेल ते गोडाचा पदार्थ तुम्ही नैवेद्य दाखवावा. सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकते किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खणा नारळाने ओटी भरली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी एक ते घ्यायचं आहे. समजा तुम्ही साडी घेतली किंवा मग ब्लाऊज पीस घेतला असेल तर ब्लाऊज पीस घ्या, पण तुम्हाला ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्याही कार्यप्रसंगी दिलेलं असतं, जे दुसऱ्यांनी दिलेलं असतं ते घ्यायचं नाही. ते आपल्या पैशाने आपण विकत आणायचं आहे. गजरा, वेणी कमीत कमी 11 रुपये दक्षिणा ठेवायचे आहे. जास्तीत जास्त कितीही ठेवू शकता. यासोबतच तांदूळ, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, अखंड बदाम, खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे. याचबरोबर हिरव्या बांगड्या 5 घ्यायच्या आहेत. ह्यासुद्धा नवीन विकत आणायच्या आहेत, कोणीही दिलेल्या नसाव्यात. अशा सौभाग्याच्या वस्तू ज्या आपण म्हणतो ना, त्या सर्व घ्यायच्या आहेत. नंतर नेलपेंटची बॉटल, मेहंदीचा कोन या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत. नंतर बाकी इतर गोष्टींची गरज नाही, फक्त 5 बांगड्या, जोडवी हे ठेवली तरीसुद्धा चालेल. जोडवी ही चांदीचीच असावीत असं काही नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या, नाही तर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी देवीची छोटीशी जोडवी मिळतात. आरसा, कंगवा, त्यासोबतच हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डबी हे सुद्धा मिळतं, तर तुम्ही तिथून घेतलं तरीसुद्धा चालेल. हे सर्व आपल्याला एकत्र ठेवायचं आहे. यासोबतच 5 फळं किंवा मग 1 फळ ठेवलं तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर एका ताटामध्ये हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. नंतर आपल्या डोक्याला हळदी कुंकू लावायचं आहे. कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे, स्मरण करायचं आणि सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे. कुलदेवीला मागणं मागायचं आहे. मनातल्या मनात ही गोष्ट बोलायची आहे की मी ही कशासाठी करत आहे. माझ्या घरामध्ये सुखशांती राहू दे, आरोग्याची प्राप्ती होऊ दे. जे काही तुम्हाला हवं आहे ते सर्व काही बोलायचं आहे आणि ही ओटी ताटामध्ये ठेवून आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचे आहे. आणि त्यानंतर ते ताट जे आहे ते 3 वेळा तुम्हाला कुलदेवीच्या फोटो किंवा टाकाजवळ किंवा मूर्तीजवळ किंवा मग देवघराला 3 वेळा स्पर्श करायचा आहे. आणि ही ओटी जिथे देवघराच्या समोर जागा असेल तिथे कुठे असेल ते ठेवायचं आहे. देवघराच्या तिथे जागा नसेल तर मग तुम्ही एक खाली चौरंग ठेवून, पाट ठेवून त्यावर ती ओटी ठेवली तरीसुद्धा चालेल. नंतर देवीला मनोभावे नमस्कार करायचा आहे. कुलदेवीला ओटी जी आहे ते आपण पौर्णिमेच्या दिवशी भरलेली असते, त्यामुळे तिथेच राहू द्यायची
आणि पौर्णिमाची तिथी संपेपर्यंत दुसऱ्या दिवशी मग ही ओटीचे साहित्य तुम्ही घरामध्ये वापरू शकता. ती साडी घेतलेली असेल किंवा ब्लाऊज पीस असेल, तुम्ही ते वापरू शकता. हे सगळं साठवून ठेवू शकता. जेव्हा कधी तुम्ही कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार असाल, दर्शनासाठी जेव्हा जाल तेव्हा ते तिथे जाऊन अर्पण करा. तुमच्या एरियामध्ये कुठेही कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता. जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर फळं खराब होऊ शकतात, म्हणून तुम्ही अशा खराब होणाऱ्या वस्तू घरीच खायच्या आहेत. वेणी गजरा काढून ठेवू शकता. बाकी जे साहित्य टिकू शकतं ते तुम्ही 2-3 महिन्यांसाठी साठवून ठेवू शकता. आणि जेव्हा कधी मूळ पीठाला जाणं झालं तर त्यावेळेस ते देवीला अर्पण करून यावं. महिन्याला तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता. कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पीठावर जाल त्या महिन्यातील पौर्णिमेची ओटी अशीच भरायची आहे. जेव्हा मग तुम्ही गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता. जसं जसं पौर्णिमा जातील तसं तसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सेवा कराल, देवीची ओटी भराल, तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरामध्ये इतके बदल होतील ना की सुरुवातीला सांगितलं तसं अगदी चांगले अनुभव येतील. आणि जे काही अवघड नाही आहे, साधी सोपी, बघा आपण कोणाच्या घरी गेलो किंवा कोणी आपल्या घरी आलं तर अगदी सहजपणे आपण त्या महिलेची ओटी भरत असतो. मग इथेसुद्धा आपल्या कुलस्वामिनीसाठी आपण एक तिची ओटी भरतोय, तर तीसुद्धा आपल्याला नक्कीच पाहिजे ते देईल. कुलदेवी तुमची कुलस्वामिनी तुमची ओंजळ कमी पडेल एवढं देईल. म्हणून अगदी खरं सांगते, तुम्हाला या सेवेने काय दिलं ते कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.